चक्क आमदारांच्या पत्नीचंही दुबार नाव म्हणजे हे जरा जास्तच झालं नाही का? मित्रहो, गेल्या काही दिवसापासून मतदार यादीमधील सावळा गोंधळ सतत आपल्या समोर येतोय. एकाच मतदारांची नावं दोन किंवा दोन पेक्षा सुद्धा अधिक वेळा असणं, मतदार यादीत नोंद असलेला मतदार त्या पत्त्यावर राहतच नसणं, अशा प्रकारचे एकापेक्षा एक आणि तितकेच धक्कादायक आणि त्यापेक्षाही अधिक संशयास्पद असलेले हे सगळे प्रकार आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 10,000 बोगस मतदाराची नोंद केली गेली असल्याचा मोठा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच केलेला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे हे नेते आणि आमदारही आहेत जितेंद्र आव्हाड. त्यांच्याही आधी बघा, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या एकूण कामाची चिरफाड केलेली आहे. राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या विरोधामध्ये मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक मतदारसंघातल्या मतदार याद्यांचा सगळा तमाशा उघडा पडू लागलेला आहे. सावळा गोंधळ अशा मतदार याद्याच्या माध्यमातून मतांची चोरी झाल्याचा आरोप होऊ लागलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे. बघा, एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या मतदार यादीत असल्याचं ही जी प्रकरणं आहेत ती अशी समोर येत असतानाच आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदारच या प्रकरणात अडचणीत येऊ लागलेले आहेत. म्हणजे बघा, आजवर सर्वसामान्य मतदारांची दुबार नोंद असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. पण आता चक्क आमदारांच्या पत्नीचं नाव दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असल्याचं उघड पडलंय. शरद पवार यांच्या पक्षानं पुराव्यानिशी हा प्रकार समोर आणलेला आहे. शिरोर हवेली मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नीचं दोन वेगवेगळ्या बूथवरील मतदार यादीमध्ये नाव असल्याचं आता उघडकीला आणण्यात आलेलं आहे. हे आमदार कटके त्यांच्या पत्नीचं नाव असलेल्या मतदार याद्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे शरद पवारांच्या पक्षाकडून दाखवण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एक व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नी मनीषा कटके यांचं नाव बूथ क्रमांक 312 आणि बूथ क्रमांक 304 या दोन्ही बूथच्या मतदार यादीमध्ये आहे. त्यावरून आमदार पत्नीचं दुबार नाव असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या दोन्ही बूथवर त्यांचे नाव मतदार यादीत जरी असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांनी 2 वेळा मतदान केलं की नाही केलं हे काही अजून समोर आलेलं नाही. पण जर असं 2 वेळा मतदान झालं असेल तर मात्र आमदार कटके आणि त्यांच्या पत्नी सुद्धा मोठ्या अडचणीत येऊ शकतात. आमदार पत्नीने दुबार मतदान केलेलं असेल तर शिरोर हवेली मतदारसंघामध्ये डबल मतदान करणाऱ्याची संख्या किती असा प्रश्न देखील शरद पवार यांच्या पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. भारतीय फसवणूक आयोगाचा गोलमाल बघा. शिरोर हवेली मतदारसंघात सत्ताधारी आमदारांच्या पत्नीचे मतदार यादीत दुबार नाव. लक्षपूर्वक पहा आणि वोट चोरी अभियानात आवर्जून सहभागी व्हा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलंय. मतदार यादीत बोगस नावं, सर्वसामान्यांची दुबार नावं अशा गोष्टीची माहिती सगळ्यांनाच आहे हो. पण चक्क आमदारांच्या पत्नीचंही दुबार नाव म्हणजे हे जरा जास्तच झालं नाही का? साहजिकच याची मोठी चर्चा देखील होऊ लागली. आमदारांच्या पत्नीचंही नाव वेगवेगळ्या बूथवरील मतदार यादीत 2 वेळा नोंदलं जातं हे कसं काय हो? हा प्रकार ही आता चुकूनच झाला असं म्हणायचं का तुम्ही आम्ही? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.